हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आता आम्ही निघालो कुठे तर माझ्या सासरी, कारण माझ्या माहेरचं 1.5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन झालं आहे, तर आम्ही चाललो जांभेवली. तर आता बघू शकता तुम्ही, सगळेजण आलेत आमच्या घरचे, पाया पडतात. इकडे मी पण थोडीशी पूजा वगैरे करून घेते, कारण 2 दिवस बाप्पाला भेटलीच नव्हती. पहिल्या दिवशी आम्ही देव बसवला आणि गेलो होतो घरी. हा माझा भाऊ, ह्याला तर तुम्ही ओळखतच असाल. ह्यांनी मस्तपैकी 1.25 किलोचा मोठावाला मोदक बाप्पाला आणलेला आहे. कसला भारी वाटतं तो मोदक बघूनच. वाव. तर आता आलो आम्ही आमच्या ताईंच्या घरी, म्हणजे माझ्या मोठ्या नंदेच्या घरी. आमच्या घरी आल्यावर साईडलाच घर आहे, बोलल्यानंतर ते तिथे पण पाया पडायला जातातच सगळेजण. आणि आता वाजले संध्याकाळचे 5. मी घेते चहा विथ बाप्पा, आणि या तुम्ही पण सगळे चहा घ्यायला. मस्त मस्त. इकडे चालली आहे वडापावची तयारी. आज अण्णांचा स्पेशल वडापाव भेटणार आहे आमचं स्नॅक्ससाठी रात्री संध्याकाळी. म्हणजे आम्ही जेवण नाही बनवणार आहोत, वडापावच खायचं आहे पाहिजे तेवढे. तर मी आता पेस्ट बनवून घेते सगळ्या. मी इकडे अद्रक लसूण मिरचीची आणि आल्याची पेस्ट करून घेतली. इकडे नानींना समजलं आपला कॅमेरा चालू झाला आहे. इकडे मस्त बॅटर आपलं रेडी आहे. इकडे अण्णांनी वडापाव पण काढायला सुरुवात केली गरमागरम. आणि खरंच सांगते, अण्णांचे वडापाव 1 नंबर टेस्टी असतात खूप. इकडे झाली आरतीची तयारी, आणि आता आरती होणार आहे आमची संध्याकाळची. इकडे आरती सुरू पण झाली आहे. या सगळ्यांनी आरतीला तुम्ही पण. आणि आपले वडापाव रेडी. हे ताईंकडे चालले आहेत साईडला. इकडे पोरी डान्स करतायत, इकडे आम्ही पण थोडासा टाईमपास केला आहे. आणि अशा प्रकारे डे 3 ऑफ विथ गणपती बाप्पा आमचा असं मस्तपैकी सेलिब्रेट झाला. 3रा दिवस आम्ही खूप 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 मजा केली. आणि अशा प्रकारे मी माझ्या ह्या मिनी ब्लॉगचा एंड करते. कंटिन्यू राहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडतो की नाही माझा मिनी ब्लॉग. थँक्यू. बाय.